छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करीन तर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुक विथ सुष्मितामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कोबीचे मंचुरियन। तर हे बाजारमध्ये जसे भेटतात क्रिस्पी आणि कुरकुरीत, तसेच हे कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला अजूनही नवनवीन रेसिपीज पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे एक बाउल घ्यायचा आहे किंवा टोपही घेऊ शकता। त्यामध्ये इथे मी पाव किलो कोबी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरायचा आहे। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। त्यानंतर ह्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपण ॲड करणार आहोत। आता ह्यामध्ये जाणार आहे 3 चमचे मैदा, 3 चमचा मैदा घालून झाल्यानंतर 2 चमचे आपण कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहोत आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करून झाल्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले मंचुरियन जे आहेत ते खूप क्रिस्पी बनतात, म्हणून तांदळाचं पीठ जरूर घाला। त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे आपण इथे आणि 2 चमचे आपल्याला सोया सॉस घ्यायचा आहे। त्यानंतर मीठ घेणार आहोत चवीपुरतं, नंतर रेड चिली पावडर घेणार आहोत, आपण मसाला वापरतो तो, आणि थोडासा फूड कलर घेतलेला आहे। हा फूड कलर जो आहे तो ऑप्शनल आहे। त्यानंतर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे। आता ह्यामध्ये आपण पाणी आधी ॲड केलेलं नाही आहे, हे आधी असंच आपण मिक्स करून घ्यायचं आहे। गरज लागलीच तरच आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। आता साधारण 1 चमचा मोठा चमचा इथे आपण पाणी घातलेलं आहे, अगदी किंचित असं पाणी घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथे आपला मंचुरियन बनवण्यासाठी पीठ जे आहे ते तयार आहे। आता आपण तेल तापत ठेवायचं आहे। इथे आपलं तेल जे आहे ते तापत आलेलं आहे। आता आपण या मंचुरियनच्या पिठाचे छोटे छोटे गोळे आपण ह्याच्या मंचुरियन जे आहेत ते तळून झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की मंचुरियन करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुमचे मंचुरियन कसे झाले आहेत ते। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। थँक्यू।